नमस्कार मित्रांनो, मी निलेश शिंदे तुम्हा सर्वांचं आपल्या मल्टिपल इन्फोज या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे। तर मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ असणार आहे पीक विम्या संदर्भातील। तर पीक विम्या संदर्भातील जेव्हा आपण स्टेटस चेक करतो तेव्हा तिथे मित्रांनो सगळ्यात जास्त येणारं स्टेटस म्हणजे यील्ड बेस 0। तर मित्रांनो, याआधी सुद्धा आपण भरपूर सारे व्हिडिओ पीक विम्या संदर्भातील बनवले होते। ते व्हिडिओ जर का तुम्हाला बघायचे असतील तर मित्रांनो वरती आय बटनवरती त्याची लिंक आहे, तिथून तुम्ही सर्व प्रकारचे व्हिडिओ बघू शकता। तर ते जे काही आपण व्हिडिओ बनवले होते मित्रांनो त्याच्यामध्ये भरपूर साऱ्या कमेंट आल्या आहेत आणि त्याच्यामध्ये 80% लोकांच्या कमेंट आहेत की यील्ड बेस 0 असा आम्हाला स्टेटस दाखवतोय। तर यील्ड बेस 0 असा आल्यावरती याचा नेमका अर्थ काय होतो, यील्ड बेस 0 असल्यावर आम्हाला आमचे पीक विम्याचे पैसे मिळणार का, अशा प्रकारचे भरपूर सारे प्रश्न मित्रांनो लोकांनी विचारलेत। आणि मी सकाळीच मित्रांनो एक पोल केला होता YouTube वरती, तर त्याच्यामध्ये मी विचारलं होतं की यील्ड बेस 0 असं तुम्हाला स्टेटस दिसतंय का। तर त्याच्यामध्ये मित्रांनो 83% लोकांनी वोटिंग करताना हो असं सांगितलंय की त्यांना यील्ड बेस 0 अशा प्रकारचं स्टेटस दिसत आहे। तर त्यामुळेच मित्रांनो मी तेव्हा तुम्हाला सांगितलं होतं की आज सायंकाळी 7 वाजता आपल्या YouTube चॅनलवरती यील्ड बेस 0 आधारित संपूर्ण माहिती आपल्या YouTube वरती एक व्हिडिओ टाकणार आहे। त्याच्यामध्ये सर्व काही माहिती मी यील्ड बेस 0 हे कशामुळे दिसतं या संबंधित टाकणार आहे। तर मित्रांनो त्यासाठीच हा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे। तर जर का तुम्हाला यील्ड बेस 0 अशा प्रकारचा स्टेटस दिसत असेल तर त्याचे नेमके कारणे काय आहेत, तुम्हाला तो क्लेम पास होईल का आणि तुम्हाला पैसे येतील का, या संबंधितली सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। त्याच्यामुळे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की खूप महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ आहे। आणि मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि बेल नोटिफिकेशनला प्रेस करून घ्या मित्रांनो, कारण की येणाऱ्या महत्त्वपूर्ण व्हिडिओचे अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती येत जातील। आणि अजून एक महत्त्वाचं मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ बघताना जर खाली थोडं स्क्रोल केलं, कमेंटला जर थोडं स्क्रोल केल्यावरती तिथे हाईप असा ऑप्शन येतो मित्रांनो, तर आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त हाईप करा, कारण की मित्रांनो हा प्रश्न भरपूर जणांना पडला आहे। तर हाईप केल्यामुळे ज्या ज्या लोकांना हा प्रश्न पडला आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचून जाईल। तर चला तर मित्रांनो आता व्हिडिओला सुरुवात करूयात आणि यील्ड बेस 0 हे काय येतं आणि याची कारणं नेमकी कोणती आणि असं स्टेटस दिसल्यावर तुम्हाला पैसे मिळतील का, या संबंधितली सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात। तर चला तर आता व्हिडिओला सुरुवात करूयात। आता मित्रांनो सगळ्यात प्रथम आपण काय जाणून घेणार आहोत की यील्ड बेस म्हणजे काय। तर त्याच्या आधी आपण जाणून घेऊ यील्ड म्हणजे काय। तर मित्रांनो यील्ड याचा अर्थ असा होतो की उत्पन्न तुमच्या गाव पातळीवर, तालुका पातळीवर किंवा जिल्हा पातळीवरती यील्ड म्हणजेच उत्पन्नाचं सरासरी आकडेवारी किती आहे त्याला म्हणतात यील्ड बेस। आता तुम्हाला स्टेटसमध्ये दिसतंय, जेव्हा तुम्ही पीक विम्याचं स्टेटस तुमचं चेक केलं असेल तेव्हा तुम्हाला यील्ड बेस 0 असं दिसतंय, म्हणजे तुमच्या जी काही उत्पन्नाची आकडेवारी ती 0 दाखवते। तर मित्रांनो ते 0 का दाखवतंय त्या संबंधित आता मी तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहे। आता मित्रांनो याच्यामध्ये विषय कसा असतो की जी तुमची गाव पातळी, तालुका पातळी आणि जिल्हा पातळी त्याच्यामध्ये जे काही उत्पन्न झालेलं आहे त्याच्या उत्पन्नाची जी काही सरासरीची आकडेवारी असते ती सरकारने जर का विमा कंपनीला ती आकडेवारी दिली नाही तर विमा कंपनी इथे यील्ड बेस 0 असं दाखवतं। याचा अर्थ मित्रांनो एवढाच होतो की तुमच्या ठिकाणी तुमच्या गाव पातळीवर, तालुका पातळीवर किंवा जिल्हा पातळीवर तिथे जे काही उत्पन्न झालं आहे, तिथे जे काही सरासरी उत्पन्न आलेलं आहे त्याची जी काही व्यवस्थित आकडेवारी असते, त्याची जी काही सविस्तर आकडेवारी असते ती आकडेवारी जी काही इन्शुरन्स कंपनी आहे मित्रांनो, जी काही पीक विमा कंपनी आहे तिला ती आकडेवारी मिळाली नाहीये। तर मित्रांनो याच्यामुळे यील्ड बेस 0 असं तिथे येतं। तर मित्रांनो आता जर का आकडेवारी जी काही पीक विमा कंपनीला मिळालीच नाहीये, तिथे यील्ड बेस 0 येतंय, तर याच्यामुळे काय होऊ शकतं त्या संबंधित आता आपण सविस्तर जाणून घेऊयात। आता आपण जाणून घेतलं की यील्ड बेस 0 का येतं। तर मित्रांनो आता जर का सरकारने आपल्या गाव पातळी, जिल्हा पातळी, तालुका पातळी या ठिकाणी झालेल्या उत्पन्नाची आकडेवारी जर का पीक विमा कंपनी म्हणजे जी काही इन्शुरन्स कंपनी आहे तिला जर दिलीच नसेल तर ती क्लेम कसा पास करेल, म्हणजे कोणत्या आधारावरती ती क्लेम करणार आहे। तर मित्रांनो आपल्याकडे एक ट्रिगर आहे, ट्रिगर म्हणजेच निकष मित्रांनो। तर कोणत्या निकषावरती पीक विमा मिळतो, तर मित्रांनो यील्ड बेस। तर यील्ड बेस म्हणजेच काय, उत्पन्नावर आधारित पीक विमा। आता जे काही सरासरी उत्पन्न झालेलं आहे त्या उत्पन्नाची आकडेवारी जर का इन्शुरन्स कंपनीला मिळाली तर त्या आकडेवारीनुसार ते गणना करतात, म्हणजेच कॅल्क्युलेशन करतात की किती टक्के नुकसान या विभागामध्ये झालंय आणि त्यानुसारच तुम्हाला यील्ड बेस आधारे पैसे इथे दिले जातात। तर मित्रांनो जर का सरकारने आकडेवारी दिली नाही तर इन्शुरन्स कंपनी हा क्लेम करू शकत नाही। तर क्लेम जर झाला नाही, यील्ड बेस 0 आले, तर आता पैसे मिळणार का नाही ते सुद्धा आता आपण जाणून घेऊयात। आता यामध्ये मित्रांनो जोपर्यंत सरकार
जी काही आकडेवारी आहे, उत्पन्नाची सरासरी आकडेवारी इन्शुरन्स कंपनीला देत नाही तोपर्यंत हा क्लेम पास होणार नाही, त्या क्लेमची प्रोसेस पूर्ण होणार नाही। आता याचा अर्थ असा होत नाही की तुम्हाला पैसे मिळणारच नाहीत, याचा अर्थ फक्त एवढाच होतो, जोपर्यंत सरकार यील्ड डिक्लेअर करत नाही, उत्पन्न डिक्लेअर करत नाही, जोपर्यंत ते डिस्प्यूट सॉर्ट होत नाही, म्हणजे जो काही यील्डचा किंवा उत्पन्नाचा जो काही गोंधळ आहे, जो काही वाद आहे, तोपर्यंत जर का सॉल्व होत नाही, म्हणजे तो वाद मिटत नाही, तोपर्यंत मित्रांनो ह्या क्लेमची प्रोसेस होणार नाही आणि तोपर्यंत तुम्हाला तुमच्या क्लेमचे, तुमच्या पीक विम्याचे पैसे तुमच्या खात्यामध्ये मिळणार नाहीत। आता यामध्ये मित्रांनो यील्ड जर का 0 असेल तर तो काही हंगाम असतो, जो काही हंगामामधला यील्ड असतो तर त्याची जी काही नुकसान भरपाई मित्रांनो ती काढली जात नाही, जोपर्यंत यील्ड डिक्लेअर होत नाही तोपर्यंत त्याची भरपाईच काढली जाणार नाही, त्याच्यामुळे तोपर्यंत तुम्हाला हे पैसे मिळणार नाहीत। आता याच्यामुळे मित्रांनो आता जे काही यील्ड जर सरकारने डिक्लेअर केलं, जर का समजा थोड्या दिवसांनी जे काही उत्पन्न असतं ते जर का डिक्लेअर करून त्याची व्यवस्थित आकडेवारी इन्शुरन्स कंपनीकडे जर का सरकारने दिली, त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला तो काही तुमचा क्लेम असेल तो रिलीज होऊ शकतो, त्याच्यावरती नवीन प्रोसेस होऊन तुम्हाला जे काही पैसे असतात मित्रांनो ते मिळून जातील। आता मित्रांनो यील्ड 0 का येत आहे त्या संबंधितली सविस्तर माहिती आपण बघितली। आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की आता यील्ड 0 येत आहे तर आता आम्हाला पैसे मिळणार का, आता त्यासाठी कोणती कोणती कारणं आहेत ते सगळे मी तुम्हाला सांगून दिले। आता पैसे मिळण्यासाठी काय होणं गरजेचं आहे ते तुम्हाला सांगून देतो। आता याच्यामध्ये मित्रांनो जर सरकारने याच्यानंतर यील्ड डिस्प्यूट किंवा पेंडिंग सबसिडी असं जर का दिसत असेल, असं स्टेटस दिसेल, त्यानंतर सरकारने जर निर्णय घेतला, हा जो काही यील्ड आहे मित्रांनो, जे काही उत्पन्न आहे ते जर व्यवस्थितपणे डिक्लेअर केलं, याची सर्व आकडेवारी जे काही इन्शुरन्स कंपनी आहे तिला जर का दिली, तर त्याच्यानंतर तुमचा जो काही क्लेम आहे तो रिलीज होईल, त्याची प्रोसेस होईल आणि त्यानंतरच तुम्हाला जो काही हंगाम आहे त्याचे पैसे तुम्हाला मिळून जातील आणि त्यानंतर तुमचं यील्ड बेस 0 हे काही स्टेटस दिसत आहे त्याच्यामध्ये स्टेटस बदलून वेगळं स्टेटस येण्याची इथे शक्यता आहे, तोपर्यंत तुम्हाला इथे पैसे मिळणार नाही। आता मित्रांनो व्हिडिओमध्ये आपण जे काही सांगितलं याचा सरळ अर्थ एवढाच होतो, जोपर्यंत यील्ड बेस 0 हे दिसत आहे तोपर्यंत तुम्हाला पैसे मिळणार नाहीत। यामध्ये सरकारने यील्ड डिस्प्यूट केला किंवा यील्ड डिक्लेअर केला तरच तुम्हाला तुमचे पैसे इथे मिळू शकतात। तर खूप महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता मित्रांनो। व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ एक लाईक नक्की करा आणि खाली कमेंटला थोडं स्क्रोल करून तिथे हाईपचं ऑप्शन आहे मित्रांनो, तर व्हिडिओला जास्तीत जास्त हाईप करा आणि अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करा आणि अजून सुद्धा तुमचे काही प्रश्न असतील, वेगवेगळे स्टेटस तुम्हाला दिसत असतील तर मला ह्या व्हिडिओला नक्की कमेंट करा। तुमच्या कमेंटला मी 100% उत्तर देण्याचा इथे प्रयत्न करणार आहे। तर पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र।